लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणीचा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे नेते दीपक बापू पाटील यांच्या लोकशाही पॅनलने बाजी मारत सूतगिरणीवर पुनश्च सत्ता स्थापन केली आहे, तर अभिजित पाटील यांचे शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार पराभूत झाले असून निवडणुकीचा निकाल बाहेर येताच लोकशाही पॅनलच्या कार्यकर्त्यांनी खरेदी विक्री संघाच्या आवारात व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करीत मोठा जल्लोष साजरा केला। दीपक बापू पाटील व प्राध्यापक मकरंद पाटील यांनीही यात सहभाग घेतला। येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सूतगिरणीच्या 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे नेते दीपक बापू पाटील यांचे लोकशाही पॅनल व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांची शेतकरी विकास पॅनल यांच्यात सरळ लढत झाली। या लढतीत लोकशाही पॅनलच्या सर्व उमेदवारांनी बाजी मारत सूतगिरणीवर एक हाती सत्ता स्थापन केली आहे। येथील लोकमान्य टिळक टाउन हॉल येथे आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला। निवडणुकीचा निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष दिसून आला। सुरुवातीपासून लोकशाही पॅनलच्या सर्व उमेदवारांनी आघाडी घेतली होती। ही आघाडी कायम राखत या पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत। निकाल जाहीर होता शहरातील खरेदी विक्री संघाजवळ लोकशाही पॅनलतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला। या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख अभिजित पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वस्त्रोद्योग उपायुक्त दीपक खांडेकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पाथरे यांनी कामकाज पाहिले। लोकशाही पॅनल विजयी उमेदवारांना मिळालेली मते अशी: पाटील दीपक पुरुषोत्तम यांना 47 मते मिळून ते विजयी झाले आहेत। पाटील हरिदास सदाशिव यांना 3129 मते मिळून ते विजयी झालेत। पाटील वासुदेव सखाराम 3248 मते, पाटील वैकुंठ ईश्वर 3184 मते, पाटील राजेंद्र लक्ष्मण 3267 मते, पाटील विलास उत्तम 3233 मते, पटेल लतीश ब्रिजलाल 3170 मते, पाटील मुरलीधर भुता 3221 मते, चौधरी रमाकांत मगन 3194 मते, पाटील गणेश मणिलाल 3190 मते, चौधरी अरविंद सुंदर 3258 मते, पाटील गणेश मगन 3173 मते, चौधरी भगवान नरोत्तम 3290 मते, पाटील भगवान मोहन 3268 मते, पाटील शीतलकुमार हिमांशु 3241, चौधरी सुरेश सोमजी 3205 मते, पाटील मकरंद नगीन यांना 3407 मते, पवार योगेश दरबार सिंग यांना 3570 मते, धनगर दिलीप चैत्राम यांना 3615 मते, पटेल कल्पना काशीनाथ यांना 3579 मते, शीतलबेन विजय यांना 3357 मते मिळून हे सर्व उमेदवार विजयी झालेले आहेत। पाहूया IND TV न्यूजचा याबाबतचा स्पेशल रिपोर्ट।